पुन्हा एकदा शिनागोरासारखे हत्याकांड झाल्याचा गूढ प्रकार पेण तालुक्यातून समोर आलाय। पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्शेत गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे। या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे। मुंबई गोवा महामार्गावर चुनाभट्टी ब्रिज पासून पुढे थोड्या अंतरावर दुर्शेत गावाकडे जात असताना कुजल्यासारखा वास येत होता। येथील स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी थांबून आजूबाजूला पाहणी केली असता रोडच्या साईड पट्टीला लागून असलेल्या खड्ड्यात मोठ्या आकाराची सुटकेस बॅग आढळली। याच बॅगमधून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची खात्री झाल्यानंतर खरोशी गावचे पोलीस पाटील करुणा पाटील आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। पोलीस हवालदार टेमकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत समद बेग यांनी जागेवर येऊन पाहणी केली असता सुटकेस बॅगमध्ये एका अनोळखी तरुणीचं प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं। या तरुणीचं वय 30 ते 40 वर्ष असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अज्ञात आरोपीनं अंदाजे 4 ते 5 दिवसांपूर्वी या अनोळखी तरुणीची हत्या करून तिला सुटकेस बॅगमध्ये भरून या ठिकाणी आणून टाकले असल्याचाही अंदाज वर्तवण्यात येतोय। यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून या प्रकरणाचं गूढ उकळण्याचं मोठं आव्हान पेण पोलिसांसमोर उभं ठाकलंय। वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।